हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचे प्रीतीच्या किचनमध्ये। आज आपण बनवणार ढोकळा। तर चला मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। 1 वाटी बेसन, 2 चम्मच रवा, 4 ते 5 चम्मच दही, चवीनुसार मीठ, हळद, तेल, अर्धा चम्मच साखर, इनो। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी बेसन आणि रवा छान मी चाळणीने चाळून घेतलेला आहे। त्यानंतर रवा बेसन एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये 4 ते 5 चम्मच दही, थोडं पाणी ॲड करून मिश्रण छान फेटून घेऊ। मिश्रण छान फेटलेलं आहे। त्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ टाकून मिश्रण छान फेटून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच साखर, 1 चम्मच तेल ॲड करू व मिश्रण आपलं 10 मिनिट छान फेटून घेऊ। मिश्रण आपल्याला एकाच दिशेने फेटायचं आहे, त्यामुळे मिश्रण आपलं छान हलकं होईल व ढोकळा छान फुगेल। आता मी कुकरच्या डब्याला ऑइल ग्रीस करून घेत आहे, त्यामुळे बॅटर आपलं तळाला चिपकणार नाही व इझिली ढोकळा काढायला मदत होईल। चारी साईडने मी डब्याला ऑइल ग्रीस केलेलं आहे। बॅटर पण छान आपलं फ्लफी झालेलं आहे। एका कढईमध्ये पाणी ठेवून गरम करायला मी ठेवलेलं आहे। आता आपल्या बॅटरमध्ये इनोचं 1 पॅकेट ॲड करू व त्यावर अर्धा चम्मच पाणी ॲड करून बॅटर आपलं छान फेटून घेऊ। 5 मिनिट छान बॅटर फेटून घ्यायचं, त्यामुळे बॅटर आपलं हलकं होईल व ढोकळा छान फुगेल। बॅटर आपलं छान फेटून झालेलं आहे, एकदम हलकं झालेलं आहे बॅटर, बघू शकता। आता मी कुकरच्या डब्यामध्ये पूर्ण बॅटर काढून घेतलेलं आहे। बॅटर काढून घेतल्यानंतर थोडं टॅप करून घेऊ, त्यामुळे मिश्रणामध्ये जे काही असेल हवा भरलेली ती निघून जाईल व ढोकळा छान फुगेल। आता आपण कढईमध्ये बॅटर ठेवून देऊ। 20 ते 25 मिनिटासाठी बॅटर आपण वाफेवर वाफून घेऊ। 25 मिनिटामध्ये छान ढोकळा शिजला जाईल। आता एक साईडने मी चटणी बनवून घेते आहे। त्यासाठी मी अर्धा वाटी शेंगदाणे, सांबार, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच साखर आणि 2 चम्मच दही ॲड करून चटणी मिक्सरला पिसून घेऊ। चटणी आपली तयार झालेली आहे। ढोकळा पण मी चेक केलेला आहे, तर 5 मिनिट लागेल ढोकळा शिजायला। चटणी आपली एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। ढोकळा आपला शिजलेला आहे। आता गॅसची फ्लेम ऑफ करून ढोकळा थंड होण्यासाठी ठेवून देऊ। तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊ। एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच तीळ, अर्धा चम्मच राई, अर्धा चम्मच जिरे, कढीपत्ता आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून तडका तयार करून घेऊ। तडका आपला तयार झालेला आहे, त्यामध्ये आता अर्धा वाटी पाणी आणि अर्धा चम्मच साखर ॲड करून तडक्याला छान एक उकळी येऊ देऊ। तडका आपला तयार झालेला आहे। 5 मिनिट थंड होण्याकरिता ठेवून देऊ। तोपर्यंत आपण ढोकळ्याचे काप करून घेऊ। तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही देऊ शकता, चौकोनी, डायमंड, तुम्हाला जसा आवडत असेल तसा तुम्ही देऊ शकता। मी डायमंड शेपचा कापून घेतलेला आहे। त्यामध्ये आता तयार झालेला तडका ढोकळ्यावर पसरून घेऊ व 10 मिनिटासाठी ढोकळा
झाकून ठेवू. त्यामुळे काय होईल, ढोकळ्याच्या आतपर्यंत पाणी जाईल आणि ढोकळा खायला ज्युसी लागेल. सुंदर असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. ज्युसी, एकदम सॉफ्ट आणि छान टम्म फुगलेला आहे. बघू शकता, खूप छान असा ढोकळा झालेला आहे. एकदम सॉफ्ट स्पंजी, मस्त. माझ्या मुलाचा तर ढोकळा खूप फेवरेट आहे. खूपच त्याला आवडलेला आहे. छान झालेला आहे ढोकळा. तुम्ही पण एकदा गाईज बनवून बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर